आता मार्क्स वाढवण्यासाठी आपण शेवटच्या टप्प्यात परत सांगतो, लास्ट टप्प्यात काय करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं सर मी अजून खूप वाचायला पाहिजे, अजून एखादं पुस्तक वाचतो सर, किंवा नवीन व्हॅलिडेशन करतो, करंट राहिलं, बजेट सर्वे राहिलं, अजून काही करतो, हे एक आहे. पण मला सांगा वेळ कमी असल्यामुळे तुम्हाला ही मर्यादा आहे का नाही? किती लेवल वाचणार, किती करणार? एक सब्जेक्ट आहे का तुम्हाला? 7 सब्जेक्ट आहेत, मॅथ रिजनिंगची प्रॅक्टिस करायची, करंटचा मोठा आवाका आहे. म्हणून आता शेवटच्या टप्प्यात जर मार्क वाढवायचे असेल तर ह्याच्यासाठी प्रयत्न कराच, हे सोडू नका लगेच सगळं बंद करणं. पण ह्याला काही लिमिटेशन्स आहेत. आता दुसरा एक मार्ग सांगतो, मला नाही वाटत महाराष्ट्रात कोणी ह्याच्यावर डिस्कस केला असेल. फर्स्ट टाइम तुम्हाला एक असा अँगल देतो, शेवटच्या टप्प्यात जर मार्क वाढवायचे असतील तर खूप जास्त वाचलं पाहिजे. याच्यापेक्षा तुम्ही परीक्षेत होणाऱ्या ज्या चुका आहेत ना, चुका कमी करा म्हणजे मार्क वाढतील. आय विल एक्सप्लेन यू हे कसं काय वर्कआउट होतं ते. फॉर एक्झाम्पल आता रिसेंट कुठलाही पेपर घ्या, त्याच्यामध्ये तुमचे किमान मी म्हणतो जास्त नाही 8 प्रश्न. बघा तुम्ही सांगा मला, कुठली एक्झाम प्री दिल्यानंतर तुम्हाला एक फिलिंग येतं का सर स्कोअर माझा कमी आलाय, पण पेपरवरून बाहेर आल्यानं कळतं की किमान हे 10 प्रश्न मला यायलाच पाहिजे होते सर. म्हणजे हिस्ट्रीचे 2 असतील, जॉग्राफीचा एक असेल, पॉलिटिक्सचा एक असेल, इकोचे 2 असतील, सर इझी होते पण सिली मिस्टेक झाली, किंवा मला वाचण्यात तिथं लक्षात आलं नाही, वॉट एव्हर काही असेल. असे 8 ते 10 प्रश्न असे असतात की जे तुम्हाला यायलाच पाहिजे होते, पण तुमच्या वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या चुकांनी तुमचे हे 10 ते 10 प्रश्न चुकले. मी 8 धरतो. आता येणाऱ्या पेपरमध्ये काय करायचं माहिती का, किमान माझं काय म्हणणं आहे, ह्या तुमच्या 8 ते 10 चुका आहेत ना, त्या जरी तुम्ही कमी केल्या, किमान तुमचे समजा 4 चुका झाल्या, म्हणजे याचा अर्थ 4 प्रश्न तुमचे आता बरोबर येत आहेत. म्हणजे तुमचा स्कोर हा 4 ने काय होईल, प्लस होईल. कशामुळे? कारण तुम्ही काय केलं, तुमच्या मिस्टेक्स कमी केल्या की स्कोर काय होतो, वाढतो. येस ऑर नो? दुसरा अँगल कळाला का? म्हणून परत मी त्या 1 तासावर येतो. त्या 1 तासामध्ये पेपरमध्ये फक्त अभ्यास, कंटेंट ह्याच्यावर फोकस असतो. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे स्कोर वाढू शकतो. तुमच्या चुकांवर तुम्ही लक्ष द्या. कुठं सिली मिस्टेक्स होती, कुठं वाचण्यात गडबड होती, किंवा एकाच प्रश्नात अडकून राहतोय का, स्पीड मेंटेन होत नाही, कंबाईनला लक्षात घ्या. तिथं 1 तासात 100 प्रश्न सोडवणं म्हणजे ॲक्युरसी विथ स्पीड पाहिजे. नुसती ॲक्युरसी चालत नाही. सर मी प्रश्न बरोबर देतो पण 2 मिनिटात देतो. अरे काही सेकंदात एक प्रश्न सोडायचा, तुला 2 मिनिटात घेऊन काय करणार तू? बरोबर. बरं नाही ना सर, मी स्पीड खूपच मेंटेन करतो, एकदम खूप फास्ट मध्ये वाचतो आणि चुकवतो, तेही नको आहे. म्हणजे स्पीड पण पाहिजे आणि ॲक्युरसी पण पाहिजे. लक्षात घ्या. आणि ह्याच्यासोबत तुम्हाला चुका तुमच्या कमीत कमी करणं अपेक्षित आहे. जेवढ्या चुका कमी तेवढा स्कोर जास्त. म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये मार्क वाढवायचे असेल तर काय करायचं, अभ्यास तर चालूच ठेवा, नो इश्यू, पण त्याच्यासोबत ह्याच्यावर लक्ष द्या. मी म्हणतो प्रत्येक पेपरला जेवढ्या चुका होतात त्याच्यापेक्षा अर्ध्या कमी, म्हणजे 0 एरर करायचा प्रयत्न जरी केला तरी यू कांट इमॅजिन पेपर झाल्यानंतर आवर्जून गजानन भस्के तुम्हाला आठवण, येस सर मी हा प्रयोग केला आणि पेपरमध्ये मी अलर्ट राहिलो, लक्ष दिलो की चुका होऊ देणार नाही. प्रत्येक पेपरला माझा अनुभव, म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्याशी बोलतो ना, पेपर झाला तुमचे फोन मेसेज भरपूर येतात मला. मी आल्यानंतर त्यातून एकच गोष्ट ऑब्झर्व केली, ती म्हणजे सर इकॉनॉमिक्समध्ये अजून 2 प्रश्न येत होते मला, हिस्ट्रीमध्ये अजून 1 प्रश्न बरोबर यायला पाहिजे होता, पॉलिटिक्समध्ये असं करून करून तो आकडा तुमचा 8 ते 10 हे नॉट अ जोक जो येत होता. आणि मग हाच जर आणला की जिंकलातून तुम्ही, तुमचा स्कोर एवढा प्लस गृहीत धरा.